पडा आता जरा, पडा बघू. आई मी डॉक्टरांना फोन करते. नाही नको. असं कसं बाबा? बाबा खरंच काही विशेष नाहीये. एका पाहुण्यासाठी तू एवढी चिंता नको करूस. आपली मुलगी रात्रभर घराबाहेर राहते म्हटल्यावर एक बाप जागा राहून वाट बघण्यापलीकडे दुसरं काय करणार. आपण बोलूयात या विषयावरती नंतर. श्री काही लागलं तर सांगा. तुला वाटते तशी ती मुलगी नाहीये. आता झाला असेल तिचा काहीतरी प्रॉब्लेम, पण म्हणून ती खोटच बोलते असं गृहीत धरून चालेल का? नाही, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे तुझं. पण नेहमी बरोबर वागणाऱ्या माणसांकडनं एखाद वेळेस काहीतरी वेगळं घडलं तर आपण समजू शकतो की ते चुकून झालं. पण नेहमीच चुकीच्या वागणाऱ्या माणसांकडनं न कळत चुका होत नाही, त्या चुकाच असतात. तुझी बहीण जर का तिच्या जागी असती तर तू असंच बोलला असतास? माझी बहीण असती तर तिच्यावर ही वेळच नसती आली. म्हणजे घरच्यांपासून काही लपवायची, खोटं बोलायची तिला गरज नसती पडली. आणि मुळात माझी बहीण अशी बेशिस्त वागलीच नसते. स्वतःची मुलगी कळेल इतपत खोटी कारणं देते, खोटं वागते, म्हणजे माझंच काहीतरी चुकलं असेल ना. बाबा मी खोटं नाही बोलत आहे. चला तुम्ही, मी माझ्या मैत्रिणीच्या घरी घेऊन जाते तुम्हाला. चला. घरी? सरू, मगाशीच तू म्हणालीस तुझी मैत्रीण हॉस्टेलवरती राहते. मग कुणाच्या घरी नेणार आहेस ग मला? नाही, तुझं तोंडही दाखवू नको ग मला. बाबा माझ्या कॉलेजची ना स्टडी टूर आहे 5 दिवसांसाठी. मी तिथेच जाते, कंपल्सरी आहे. हे बाई, मग मी एकटीच का ग घरात त्या अंजली समोर? आई ती काही करणार नाही तुला, तू नको काळजी करूस. मी जाऊन आले ना की तोपर्यंत बाबांचा रागही शांत होईल आणि त्यांना या सगळ्याचा त्रासही होणार नाही. जाऊ ना. हा, जा जा. हॅलो अंजली, गुड न्यूज. काय? आमच्या फील्ड मधलं फार मोठं नाव डॉक्टर पुरोहित त्या श्रीकांतला बघायला तयार झाले आहेत. डॉक्टर पुरोहित? त्यांच्यासाठी काहीच अवघड नाही. आता श्रीकांतची केस कशी पटकन सॉल्व्ह होते बघ. अगं मी एवढी आनंदाची बातमी दिली, बोल ना काहीतरी. आनंदाची सवय नाही राहिली ना आता, म्हणून विश्वास बसायला थोडा वेळ लागतोय. पण श्रीकांतला बरं व्हायला आता वेळ लागणार नाही बघ. बाबा एक गुड न्यूज आहे. सुहास यांचा फोन आला होता. त्यांनी सांगितलं की श्रीकांतला बघायला त्यांचे सिनियर डॉक्टर म्हणजेच डॉक्टर पुरोहित येणार आहेत. खूप मोठे डॉक्टर आहेत ते. किती चांगली बातमी दिलीस. म्हणजे आता आपले दिवस बदलणार. आणि हो अंजली, तू बनवलेली ही डिझाईन्स फार छान आहेत. हा, लोकांना नक्कीच आवडतील आणि यावर आपली पिढी पुन्हा जोरात सुरू होऊ शकेल. आपल्या आई वडिलांना त्रास होईल असं काही करू नका. कालच तुमच्या वडिलांची तब्येत बघितली मी. बघा काय ते. फक्त दूध नाही, त्याच्यासोबत हे पण. दुधासारखं दूध, त्यात काय? नाही, हे दुधात टाकल्याने खूप फरक पडतो आणि याची श्रीला गरज आहे. ऍक्टिलाइफ. अगं हे लहान मुलांचे आहे. नाही आई, उलट मोठ्यांना लागणारे व्हायटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत यात. शिवाय याच्यामध्ये असलेल्या फायबरमुळे पचनशक्ती सुधारते आणि स्ट्रेस पासून आराम सुद्धा मिळतो. घे, तू पण घे. आमच्या वेळी नव्हतं ते असलं काही, त्यामुळे ही काय म्हणते ते ऐकावंच लागणार. छान आहे. सरू खरंच चांगलं आहे ग.